साडेसातीचं नाव ऐकल्यानंतर लोक एवढं घाबरतात का? 2.5 वर्षाचा 3 टप्पा असतो. या 3 टप्प्यामध्ये आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ ते करतात. त्यामुळे लोक घाबरतात की माझ्या जीवनात खूप काही घडणार आहे. आता सगळ्यांनाच भोगावं लागतं हे तर आहे, पण ज्यांना मुळात आहे आता आपण त्यांच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करू. तर अशा कुठल्या कुठल्या राशी आहेत 2026 साठी? मेष राशीसाठी मी सांगेल की 12व्या घरामध्ये शनी महाराज गोचर करतात. त्यामुळे 12व्या स्थानाचं सुख आणि दुःख दोन्ही देणार आहे. कार्यरत आहे, वर्किंग वुमन आहे, तिच्यासाठी मात्र श्रेष्ठ कालावधी असणार आहे. या दरम्यान प्रमोशनचे चान्सेस त्यांना येऊ शकतात आणि नक्कीच बदली परिवर्तन त्यांच्या आयुष्यात आहेच आहे. त्यामुळे त्यांना योग उत्तम आहे या दरम्यान. अतिशय बुद्धिमान, हुशार, धोरणी, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वाभिमानाने कार्य करणारी, म्हणजे मीपणा त्यांच्याकडे असतो पण दाखवत नाही, पण मीपणा खूप असतो. तर या पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व असतं. शनी महाराजांची प्रिय आणि मूलत्रिकोण राशी, त्यामुळं शनी महाराज या राशीला खूप काही संकट देत नाही. झोप प्रिय असणारी रास, त्यामुळे 7:30मध्ये झोप जास्त होते, त्यांना जास्त झोप लागते किंवा आराम करावा असं वाटतं. 7:30चे त्यांना ते परिणाम, थकवा जास्त जाणवतो आणि कार्यक्षम असल्यामुळं ती जितकं कार्य केलंय ते आता मी कुठेतरी थांबूयात, म्हणजे रिटायर व्हायचे, असे काहीतरी विचार त्यांना सुरू होतात. पती पत्नीमध्ये मतभेदास सुरुवात होते मधल्या 2.5 किलोमीटर, कारण त्याचे ते परिणाम असतात शनी महाराजांच्या 7:30चे. तर या दरम्यान मग काही गोष्टी चुका, काही गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःला बदलवायचं आहे किंवा समोरच्याला बदलला पाहिजे अशी अपेक्षा वाढणं, म्हणजे अपेक्षित तुम्ही होता तुमच्या पार्टनरकडनं आणि त्यामुळे खटके उठतात आणि मग नातं तुटतं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजचा एपिसोड हा आपण 2026च्या हिशोबाने बनवतोय की संपूर्ण 2026चं जे वर्ष आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने काम करू शकतात. तर त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला बोलवलेलं आहे. त्यांचं नाव आहे भास्कराचार्य मंजुषा जोशी आणि मॅमला या क्षेत्रामध्ये जवळपास 22 वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे आणि विशेष म्हणजे त्यांची ज्योतिषशास्त्रामध्ये PhD सुद्धा झालेली आहे. तर आजचा जो एपिसोड असणार आहे तो खूप खास असणार आहे. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मंजुषाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. येस, तर आजचा जो पॉडकास्ट आहे की जसं आधी आपण डिस्कस केलं की 2026ला धरून असणार आहे, पण त्याआधी मला थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. माझं नाव भास्कराचार्य मंजुषा जोशी. गेले 22 वर्ष मी ह्या ज्योतिषशास्त्र क्षेत्रामध्ये कार्य करते. अनंत लोकांच्या अडचणी असतात, समस्या असतात, कुणाचा विवाह जुळत नाही, लग्न होत नाही, या अशा सगळ्या संकटातनं जेव्हा जातात त्यावेळेस आपण मार्गदर्शन म्हणून कोणाला तरी विचारतो किंवा मार्गदर्शन घेतो आणि त्या माध्यमातून जसं अंधारातनं जाताना बॅटरीचा प्रकाशसुद्धा पुरेसा असतो, धडपडत नाही आपण, त्या पद्धतीने ज्योतिषशास्त्र काम करतं आणि त्याच मार्गावरती आजपर्यंत मी कार्य करत आलेली आहे. आणि स्वामी कृपेने, कारण मी स्वामी सेवेकरी आहे, त्यामुळे स्वामींच्या कृपेने हाताला यश येतं आणि लोकांना ती कामं होतात. तो अनुभव, त्यांचे जे समाधानाचं जे चेहऱ्यावरचं हास्य आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. येस, आणि या क्षेत्राची आवड तुम्हाला कशी लागली होती? या क्षेत्रामध्ये मला 1999 साली माझ्या वडिलांनी प्रवृत्त केलं की तू हे शिक्षण घे आणि त्या माध्यमातून पुढे जाऊन, म्हणजे माझे वडीलसुद्धा ज्योतिषाचार्य आहेत, आजोबा पण होते आणि त्यांच्याकडनं ते बाळकडू मिळालं होतं. वारसा आम्ही पुढे चालवते. ओके. तर 2026 या वर्षाबद्दल डिस्कस करत असताना काही चांगल्या गोष्टी असतात आणि काही वाईट गोष्टी असतात. तर मला असं वाटतं की चांगल्या गोष्टींपेक्षा आपण ज्या वाईट गोष्टी असतात त्याच्यावरती आजचा हा पॉडकास्ट ठेवूयात, म्हणजे कसं होईल की जे धोके असतील ते थोडेसे कमी होतील. येस, तर वाईट गोष्टींमध्ये अशा कुठल्या गोष्टी असतात की ज्या सगळ्यात जास्त लोकांच्या आयुष्यावरती इम्पॅक्ट करत असतात? बरोबर. वाईट गोष्टींमध्ये सगळ्यात पहिलं सांगायचं झालं तर जसं 2025 हे साल खूप पटकन निघून गेलं. म्हणजे आपण सुद्धा बऱ्याच वेळा कुठे गोष्टीमध्ये तारीख बघताना म्हणतो अरे कालची तारीखच आज टाकून देतो, लिहिताना सुद्धा गडबडीमध्ये, कारण खूप पटकन वर्ष निघून गेलं. तसं याचे परिणाम 2 प्रकारे झाले. एकतर ग्रहणाचे परिणाम आपल्यावरती झाले, जे की युद्ध होणं किंवा प्लेन क्रॅश होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ज्यावेळेस आपल्या जन्मलग्न कुंडलीनुसार आपण माहिती घेतो त्याप्रमाणेच देशावरती पण त्याचे इफेक्ट झाले. तसे आता 2026मध्ये
ज्या आपण आजचा जो विषय निवडलेला आहे त्या विषयाकडे येते, की त्या लोकांवरती खूप मोठ्या प्रमाणात चांगले आणि वाईट होऊ शकतात आणि त्यामधले वाईट परिणाम आपण जसं म्हटलं तसे पहिल्यांदा घेऊयातच. नक्कीच सुरुवातीला सांगू इच्छिते की यावर्षी जो वाईट परिणाम जो होतो तो काही विशिष्ट राशींनाच होणार आहे, की त्यामध्ये 7:30 जे लोक आहेत त्यांना काय होऊ शकतो किंवा त्यांच्या जीवनात एक चांगली गोष्ट पण घडणार आहे, त्याबद्दल पण आपण समजून घेतो. प्रथम सांगते मी की 7:30 म्हणजे काय, कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की 7:30 म्हणजे काय. तर कर्मफलदाता म्हणजे शनी महाराज. सौरमंडळातील प्रत्येक ग्रहाला एक कार्य दिलेलं आहे आणि तो ग्रह आपल्या जीवनामध्ये ते कार्य करून देण्यासाठी मदत करत असतो आपल्याला, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे न्यायाधीश म्हणून शनी महाराजांना नेमलेलं आहे. शनी महाराज ते कार्य उत्कृष्ट करतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगले वाईट प्रसंग देताना त्यांना न्याय देतात. त्यामुळं ते दंडाधिकारी म्हणून ओळखले जातात, तसंच ते न्यायाधीश म्हणून पण ओळखले जातात. अशुभ कर्म करा, चुकीची कामं करा, महाराज दंड देतात आणि चांगलं काम करा, तुम्हाला प्रोत्साहित करतात. हे चांगलं आणि वाईट असं आपण दोन्ही पद्धतीने त्याला म्हणू शकतो आणि त्या पद्धतीने घेऊ शकतो. शनी महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. शनी महाराज एका राशीतनं दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल 30 महिने त्यांना लागतात. म्हणजे प्रचंड स्लो गतीने चालतात. आणि ते स्लो गतीने का चालतात? कारण त्यांना 7:30 द्यायचे असते. त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक पावलावर कसं काम करायचं आहे हे शिकवणूक द्यायची आहे त्यांना. म्हणून ते तितक्या स्लो गतीने प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडत असतात. आता ह्याच्यामध्ये 7:30 इथं मला प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे 7:30चं नाव ऐकल्यानंतर लोक एवढं घाबरतात का? कारण लोकांना असं वाटतं की शनी महाराज आता राशीला 7:30 देत आहेत, म्हणजे आपल्या राशीच्या मागच्या राशीत, पुढच्या राशीत किंवा त्याच्या पुढच्या राशीत. म्हणजे शनी महाराजांची 7:30 कधी लागते? ज्यावेळेस आपल्या राशीप्रमाणे आपल्या 12व्या घरातनं, कारण 12 ग्रहांची कुंडली असते, निसर्ग कुंडली, त्यातील 12व्या स्थानातनं जेव्हा शनिदेव गोचर करतात त्यावेळेस आपल्या राशीला 7:30 द्यायला सुरुवात करतात. म्हणजे आपल्याला प्रथम चरण सुरू होतो 2.5 वर्षाचा. त्यानंतर मधल्या घरात येतात, म्हणजे ज्यात आपली जी रास आहे त्या राशीत येतात त्यावेळेस आपल्याला तो मधला चरण त्यांना द्यायचा असतो. आणि ज्यावेळेस आपली 3ऱ्या घरात म्हणजे दुसऱ्या घरामध्ये त्यांचं गोचर असतं त्यावेळेस आपल्या राशीला 3री अडीचकी सुरू होते. असा 2.5 वर्षाचा 3 टप्पा असतो. या 3 टप्प्यामध्ये आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ ते करतात. त्यामुळे लोक घाबरतात की माझ्या जीवनात खूप काही घडणार आहे आता. पण असं हर एक व्यक्तीच्या जीवनात घडत नाही की त्याच्या जीवनात खूप वाईट प्रसंग झाले, तो राजा होता तर रंक झाला, नाही होत. कारण प्रत्येकाचं कर्मधर्म नाही, कारण कर्म फलदाता आहेत ना ते. त्यामुळे तुमचं कर्म चांगलं आहे, तुम्ही कर्मनिष्ठ आहात, चांगलं काम करताय, तर नक्कीच शनी महाराज तुम्हाला साथ सोबतच करतात. म्हणजे जाणवू देत नाहीत की तुम्हाला 7:30 आहे. फक्त आर्थिक दृष्टिकोनातून कुठेतरी तुम्हाला अडथळे अडचणी देतात. काहीतरी दानधर्म करावा हे सुचवण्याचा त्यांचा एक संकेत असतो. त्या माध्यमातून पण आपण म्हणू शकतो 7:30 या गोष्टी घडत आहेत. मग आता हे जे 2025चं वर्ष होतं त्यामध्ये कोणत्या कोणत्या राशींना 7:30 होता? आता 2025 मेष रास, कुंभ रास आणि मीन राशीला 7:30 होती. आणि 30 मार्चपर्यंत मकरेला पण होती आणि तिथून पुढे मग मीनेला लागली, म्हणजे मेषेला लागली, मेषेला 7:30 सुरू झाली. तोपर्यंत जी होती ती मकर, कुंभ आणि मीन राशीला होती. तर त्यातले जे 3 टप्पे त्यांनी मकरवाल्यांनी जो भोगला काळ तो 8 वर्ष 2 महिन्याचा होता. आणि त्यांना खूप प्रकारे संकट आली, अडचणी आल्या. त्यांच्या राशीचे तर स्वामीच शनिदेव होते, राशी स्वामीच आहेत, कुंभ राशीचे पण स्वामी शनिदेवच आहेत, तरीसुद्धा त्यांना भोगावं लागलं. कारण शनिदेव हे नीतिमार्गावर घेऊन जाणत असतात आणि त्यांची प्रिय रास मूलत्रिकोण रास ही कुंभ आहे आणि तशीच मकर राशी कष्टप्रधान रास आहे. या राशीच्या अनेक राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे लोक आहेत मकर राशीचे, ज्यांना खूप काही भोगावं लागलं, काही पदांवरनं परत बाहेर राजीनामे द्यावे लागले. कारण मकर रासच तशी आहे की तुम्हाला तुमच्या नेतृत्वामधनं, कामामधनं बाहेर काढून दुसरं काहीतरी करायला लावणार आहे. तर त्या राशीला ते भोगावं लागलं. आता कुंभ राशीला पण काही परिणाम झाले की काहींची घरं झाली, काहींना नोकरी नव्हती, नोकरी मिळाली, बिझनेस सेटल झाले, तर काहींना त्या बिझनेसमध्ये उतार पाहावा लागला, उतरता काळ पाहावा लागला. म्हणजे चढ उतार निर्माण करून दिला तर तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार. पण शनिदेव यांनी ते कर्माचं भोग तुम्हाला भोगायला लावले, याला म्हणतात 7:30. त्यामुळे न घाबरता शनी महाराजांची सेवा करा, नक्कीच शनी महाराज तुम्हाला खूप काही देणार आहेत 7:30. आणि जसं समजा आता तुम्ही सांगितलं की 2025 या 3-4 राशींवरती त्याचा इम्पॅक्ट झाला, तसंच मला वाटतं देशावरती बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी झाल्या, खूप मोठ्या प्रमाणात झाला. त्याला हे काही कारणीभूत होतं का? नक्कीच. कारण शनिदेव मीन राशीतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस
कधीही, म्हणजे हे आत्तापर्यंतचं ॲनालिसिस आहे, अनेक ज्योतिषांचं पण असू शकतं हे मत माझ्यासारखंच, की ज्यावेळेस शनिदेव मीनेतनं गोचर करतात तेव्हा ते जलतत्वाच्या राशीतनं गोचर करतात. त्यामुळे जलप्रलय आला. तुम्ही गेल्या वर्षीचा अनुभव घेतला असता, आत्ता नोव्हेंबर महिना चालला आहे तरीसुद्धा पाऊस पडतो. बरोबर. म्हणजे ओला दुष्काळात सामोरे जावं लागलं बरोबर जनतेला. आणि गेल्या वर्षीचं जे संवत्सर होतं ते विश्वावसू संवत्सर होतं आणि त्या संवत्सरामध्ये पाऊस खूप पडणार हे मी व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलंच होतं. त्याप्रमाणे पाऊस अजूनही आपण पाहतोय, मध्ये आधी पाऊस सुरूच आहे. आणि 2026मध्ये सुद्धा हीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे 2026मध्ये पण लवकरच पाऊस आहे आणि त्याचेही परिणाम होणार आहेत. 7.5 ज्यांना आहे त्यांना ह्या 2026मध्ये जसे देशासाठी जर आपण बघितलं तर या 7.5चे परिणाम म्हणजे शनी महाराजांचं कार्य, शनी महाराज करणार आहेत राजकीय क्षेत्रामध्ये. कारण शनिवरनं राजकीय क्षेत्र संपूर्ण पाहिलं जातं, जसं रविवरनं पाहिलं जातं तसं शनी महाराजांचा सुद्धा तिथे ॲनालिसिस करावा लागतो. तर देशासाठी एक राजकीय उलथापालथ करण्याचं कार्य शनी महाराज आता करतील मिनिटनं. नक्कीच म्हणजे मोठी भविष्यवाणी आहे. बरं, आणखी देशासाठी काही संकेत आहेत का 7.5च्या हिशोबाने 2026 साठी? 7.5च्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर शनी महाराज या 2026मध्ये प्रत्येक जो आपला आर्थिक व्यवस्था आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं उलथापालथ करणार आहेत. साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारीचा कालावधीमध्येच तुम्हाला त्याचे काहीतरी पडसाद येतील आणि जून जुलै या 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी परत स्थिरता आणतील. याला 2 महत्त्वपूर्ण दुसरेही ग्रह आहेत, त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कारण बुध आणि गुरु यावरनं अर्थव्यवस्था संपूर्ण आहे आणि त्यांचं गोचर त्याच्यासोबत शुक्रासोबत त्यांचं गोचर होणार आहे त्या दरम्यान. त्यामुळे त्यावेळेस अगदीच अर्थव्यवस्थांमध्ये थोडंसं परिवर्तन सुधारणा होईल. पण जी महागाई वाढणं आपण म्हणतो त्याचे परिणाम या शनी महाराजांच्या 7.5च्या कालावधीमुळे पण होणार आहे. म्हणजे ज्या लोकांना 7.5 आहे त्यांनाही भोगावं लागतंय आणि सोबत बाकीच्या 6 राशींना पण भोगावं लागणार. नक्कीच. तर आता सगळ्यांनाच भोगावं लागतं हे तर आहे, पण ज्यांना मुळात आहे आता आपण त्यांच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करू. तर अशा कुठल्या कुठल्या राशी आहेत 2026 साठी? सगळ्यात पहिली कुठली आहे? पहिली रास आहे ती कुंभ रास, ज्या कुंभ राशीला 7.5चा अंतिम चरण चालू आहे. मेष राशी शेवटचे 2.5 वर्ष सुरू आहेत. मेष राशीला पहिला चरण सुरू आहे आणि मीन राशीला मधली 2.5 सुरू आहे. आता राशीचक्राप्रमाणे बघायचं झालं तर मेष राशी प्रथम रास आली. बरोबर. तर पहिल्या राशीला हा आता सुरू असणारा प्रथम चरण असणार आहे 2.5 वर्षासाठी. त्यांना पहिले 2.5 वर्ष आता लागणार आहेत, त्यांना सुरू आहे 30 मार्च 2025 पासून त्यांना 7.5 सुरू झाली. त्यांच्या आयुष्यामध्ये 7.5 सुरू झाली, ती त्याचे पूर्ण 1 वर्ष कंप्लीट होणार आहेत मार्चमध्ये. त्यामुळे 2026च्या दृष्टिकोनातून आपण जानेवारी ते डिसेंबरपर्यंत जर विचार केला तर शनी महाराज त्यांना 7.5 देणारच आहेत. तो पूर्ण काळ त्यांच्या शनी महाराजांचं परिवर्तन नाही यावर्षी. त्यामुळे मीनेतनं शनी महाराज गोचर करतील तर मेष राशीला प्रथम 7.5 देणार आहेत. आणि मग त्यांच्यासाठी कसं असेल हे वर्ष? मेष राशीसाठी मी सांगेल की 12व्या घरामध्ये शनी महाराज गोचर करतायत. त्यामुळे 12व्या स्थानाचं सुख आणि दुःख दोन्ही देणार आहेत. तर 12वं घर हे खर्चाचं पण आहे, आरोग्याचं आहे आणि मेडिकली काही प्रॉब्लेम्स निर्माण करून देणार आहे, इमर्जन्सी काहीतरी देणार आहे. तर 12व्या घरामध्ये ज्यावेळेस शनिदेव गोचर करतात त्यावेळेस त्यांच्या प्रमुख 3 दृष्ट्या आहेत. त्या दृष्ट्यात्मक फळे ते देतात. ज्या स्थानात जातात ना त्या ठिकाणचं फळ कमी देतात, दुःख कमी देतात, सुख जास्त देतात, दुःख कमी देतात. त्यामुळे मेष राशीच्या जातकांना परदेशात जाण्याचे योग, MNC कंपनीमध्ये जॉबचे योग चांगल्या पद्धतीने आहेत. त्याच पद्धतीने जर बघितलं तर दृष्टी ज्या ठिकाणी देतील त्या ठिकाणी थोडीशी अडचणी निर्माण करणार आहेत. तसं 12व्या घरामध्ये जेव्हा शनी येतात त्यावेळेस 3ऱ्या दृष्टीने धनस्थानाला पाहतायत. आता धनस्थान हे कशाचं आहे तर कुटुंबाचं आहे, आपल्या वाणीचं आहे, नेतृत्वाचं आहे. तर या स्थानावरती जेव्हा शनिदेव दृष्टी देतात त्यावेळेस ग्राफिकमध्ये किंवा AI संदर्भातले काम करणारा वर्ग जो आहे त्यांना जर मेष रास असेल त्यांची तर त्यांना मी सांगेल की टेक्नॉलॉजीमध्ये जे काम करतो ज्या फील्डमध्ये त्यांना सांगेल की तुम्हाला तुमच्या वाणीवरचं प्रभुत्व वाढवून घ्यायचं आहे. इथे थोडंसं काहीतरी होऊ शकतं, अडचणी येऊ शकते कामामध्ये किंवा काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला अडचणी देऊ शकतात शनी महाराज. पण एक प्रॉफिट म्हणजे एक चांगलं पण काही करू शकतात. ते असं की जो वर्ग कोणी ओळखत नव्हतं त्याला नामांकन देण्याचं काम करणार आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही कोण आहात तर तुम्हाला लोकांपर्यंत कीर्ती प्रसिद्धी देणारा योग म्हणजे आत्ता आहे. 2026मध्ये मेष राशीला चांगलं आणि वाईट असे दोन्ही परिणाम पाहायचे आहेत.
त्यानंतर शनी महाराजांची 7वी दृष्टी जी आहे ती 6व्या घरावर येते. त्यामुळे या दरम्यान त्यांच्या पाय पावलांमध्ये थकवा जाणवणं, सातत्याने डोकेदुखीचा त्रास, मायग्रेनचा त्रास असेल तर तो बळावणं, या तक्रारी त्यांना आरोग्याच्या दृष्टीने होतील आणि त्या माध्यमातून त्यांना पैसा खर्च होऊ शकतो. म्हणजे हे त्यांचं एक निगेटिव्ह फळ त्यांना प्रथम मी सांगितलं की त्यांना होऊ शकतं, म्हणून त्यांनी विशेष काळजी घ्यायची. दंतचिकित्सा किंवा अस्थिचिकित्सा सातत्याने करावी लागू शकते. म्हणजे जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी हे सांगते. आणि जो आपल्यासारखा वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, तर त्यांच्यासाठी एक नेतृत्व करून देण्याचं कार्य होऊ शकतं शनी महाराजांच्या कृपेने. म्हणजे जो वर्ग घरी आहे, जो कधीही इलेक्शनला स्वतः मतदान करायला गेला नाहीये, तो उठून जाऊ शकतो. इथपर्यंत त्याचे चांगले परिणाम. दुसरी गोष्ट म्हणजे युवा वर्गाला एक संधी मिळणार आहे या 2026 वर्षामध्ये की तुम्ही काहीतरी चांगलं काम करा, धर्मासाठी करा, तुमच्या स्वतःसाठी करा, समाजासाठी करा. ही प्रेरणा ते स्वतः घेतील. म्हणजे हे शनी महाराजांच्या कृपेनेच त्यांना फळ मिळणार आहे. ओव्हरऑल सगळ्या 12 राशीला मिळेलच, पण मेषवाले जरा जास्त प्रभावशाली असतात व्यक्तिमत्व, त्यामुळे ते समोर येतील, चांगल्या पद्धतीने काम करतील. मेडिकल क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पण त्यांना चांगलं प्रोत्साहन शनी महाराज देतील, कारण 6वं घर मेडिकल क्षेत्र. त्याच्यामुळे जो वर्ग मेडिकल फील्डमध्ये काम करतो त्यांच्यासाठी शनी महाराज विविध संधी उपलब्ध करून देतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडनं काम करून घेतील. शनी महाराजांवरनं मानसोपचार तज्ज्ञ जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी शनी महाराज एक विशेष चांगलं फळ देतात या 7.5मध्ये. त्यांनाही चांगला काळ आहे. तर अशा पद्धतीने शनी महाराज 6व्या घरावरती दृष्टी दिल्यामुळे फळ देतील मेष राशीला. आणि त्यांची 3री अंतिम दृष्टी जी आहे ती 10वी. तर 10व्या दृष्टीकडे आपण गेलो तर 10वं घर हे भाग्याचं आहे. म्हणजे पत्रिकेप्रमाणे ते भाग्यस्थानामध्ये 10वी दृष्टी देणार आहेत. आता भाग्यस्थान आपल्याला सगळ्यांनाच भाग्योदय हवा असतो, पैसा कोणाला नको आहे, तर प्रसिद्धी प्रत्येकालाच हवी आहे. तर शनी महाराज बरोबर श्रीमंत तुमचं जे आहे श्रीमंत व्हा, तर त्या पद्धतीने प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. भाग्यस्थानावर शनी महाराज जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला तिथे अडचणी येतात की तुम्हाला काय करावं हे सुधरत नाही. पहिल्या अडीचकीमध्ये संधी अनेक आहेत. म्हणजे मला नोकरीचे 3 कॉल आलेले आहेत, मी कुठली घेऊ असे मला अनेक प्रश्न विचारतात. पत्रिका पाहण्यासाठी जेव्हा फोन येतो त्यावेळेस म्हणतात की आता मला 3 ऑफर आलेल्या आहेत, मी कुठली घेऊ. म्हणजे हे शनी महाराजांच्या कृपेने त्यांना फळ मिळणार आहे, भाग्यकारक. आणि त्याच पद्धतीने शनी महाराज त्यांना त्या कामामध्ये एवढं व्यस्त करतील की थोडंसं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं. हे त्यांना फळ मिळू शकतं, फॅमिलीला थोडं कमी वेळ मिळू शकतो, हे होऊ शकतं. आणि नवीन बिझनेसमध्ये सुद्धा त्यांना एंटर होण्याचे योग आता आहेत. त्यामुळे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी एकदम उत्तम कालावधी मी म्हणेन आता आहे. कशासाठी? व्यावसायिक वर्गाला व्यवसाय करण्यासाठी, बिझनेस करायचा असेल तर आत्ताचा कालावधी आहे. 2026चा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम असेल. आणि आर्थिक दृष्ट्या कसं असेल मेष राशी? आर्थिक दृष्टिकोनातून मग मी सांगितलं तुम्हाला की मेडिकली थोडेसे इश्यू असणार आहेत, त्या माध्यमातून त्यांचा पैसा खर्च होऊ शकतो. ओव्हरऑल बाकी त्यांना गुंतवणुकीचेच योग चांगल्या पद्धतीने आहेत. म्हणजे जमीन खरेदी करणारा वर्ग जो आहे, खरेदी व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये जो काम करतो त्यांच्यासाठी टॉपचा काळ असणार आहे प्रथम अडीचकी नक्कीच. आणि जे समजा मेष राशीचे विद्यार्थी आहेत हो त्यांच्यासाठी कसं असेल? मेष राशीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं कायद्यासंदर्भातलं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी अतिशय श्रेष्ठ काळ आहे पहिला. दुसरा मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजे जो MBBS करतोय, MS करतोय किंवा BHMS करतोय, या क्षेत्रामध्ये जो आत्ताच शिकण्यास सुरुवात केलेली आहे, प्रथम वर्ष ज्यांचं आहे त्यांच्यासाठी एक संधीचा काळ आहे. या दरम्यान ते अतिशय उत्तम प्रकारे अभ्यास करू शकतात, कारण आयुर्वेदिक क्षेत्र असू देत किंवा ॲलोपॅथी क्षेत्र असू दे, या क्षेत्रावरती प्रभुत्व शनी महाराजांचंच असतं. आणि जेव्हा शनी महाराज 6व्या दृष्टीने 6व्या घराला पाहतात त्यावेळेस 7व्या दृष्टीने 6व्या घराला पाहतात त्यावेळेस ते नक्कीच चांगलं फळ देतात की तुम्हाला त्या कामामध्ये कार्यरत करतात, सतत अभ्यास करतात ती मुलं. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगलं आहे. जो कलेचा अभ्यास करतोय त्यांना थोडासा काळ कमी आहे, म्हणजे हा या दरम्यान त्यांना कमी आहे, चान्सेस कमी आहेत जरा. आर्किटेक्ट क्षेत्रामध्ये जो वर्ग काम करतो त्यांच्यासाठी उपासनेची गरज असणार आहे. ओके. आणि ज्या महिला आहेत मेष राशीवाल्या त्याच्यासाठी कसं असेल? हां, मेष राशीच्या ज्या महिला आहेत त्यांना या दरम्यान थोडंसं हेल्थ इश्यू असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट जी गृहिणी आहे त्यांना मी प्रथम सांगेल, कारण माझा जो फॅन बेस आहे, ऑडियन्स आहे, तो सगळा म्हणजे गृहिणी वर्ग जरा जो आहे तो मला नेहमी विचारतो की ताई तुम्ही सगळ्यांबद्दल सांगता, आमच्याबद्दल सांगा. तर नक्कीच तुम्हाला या दरम्यान तुमच्या कुटुंबाची विशेष काळजी चिंता वाटू शकते, म्हणजे जेणेकरून त्यांच्याबद्दल
जास्त आत्मीयता प्रेम वाढून येतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायला प्रयत्न करता की याचं असं चाललेलं आहे, मग हे कसं बदल व्हायला पाहिजे किंवा याचं करिअर कसं व्यवस्थित मार्गी लागेल, चिंतन करणं, चिंता काळजी आपण याला म्हणू, ती वाढणार आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे त्यांनी रामरक्षा किंवा मारुती स्तोत्र याचं पठण सुरूच ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये. ते त्यांच्यासाठी मी पुढे तुम्हाला उपासना सांगणार आहे. नक्कीच महिलांसाठी हे विशेष असणार आहे. जी कार्यरत आहे, वर्किंग वुमन आहे, तिच्यासाठी मात्र श्रेष्ठ कालावधी असणार आहे. या दरम्यान प्रमोशनचे चान्सेस त्यांना येऊ शकतात आणि नक्कीच बदली परिवर्तन त्यांच्या आयुष्यात आहेच आहे. त्यामुळे त्यांना योग उत्तम आहेत या दरम्यान. तर मेष राशीच्या ज्या महिला आहेत, वर्किंग वुमन आहेत, त्यांच्यासाठी बदलीचे चान्सेस आहेत, प्रमोशनचे चान्सेस. नक्कीच. ओके. आता जसं तुम्ही महिलांसाठी काही उपाय सांगितले की जसं रामरक्षा स्तोत्र म्हटलं पाहिजे, तसं आणखी जे मेष राशीवाले आहेत ज्यांच्यासाठी 7.5 चालू आहे, तर त्यांच्यासाठी आणखी काही साधना उपाय काही आपल्याला देता येईल? बरोबर. मेष राशीच्या जातकांना राग जास्त येणार आहे या दरम्यान, कारण शनी महाराज जेव्हा 12व्या घरातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला व्यक्त व्हायला प्रवृत्त करतात. म्हणजे जो शांत आहे ना तो बोलू लागतो, राग व्यक्त करू लागतो. म्हणजे कधीही त्याला रागात बघितलेलं नाहीये, तो मनातलं व्यक्त करायला चालू करतो, हे मला नाही आवडत, अपोज करतो. तर मग त्यांच्यासाठी मी सांगेल की तुम्ही गणपती स्तोत्र, तुमची राशी स्वामींची उपासना तुम्हाला करायची आहे, 7:30 करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शनी स्तोत्र किंवा मारुती स्तोत्राचं पठण सुरू ठेवायचं आहे. यामुळे तुमची कामं मार्गी लागतील, आरोग्य चांगलं राहील आणि मानसिक स्थिती चांगली राहील. कारण मनस्थिती चांगली असेल तर आपण चांगलं काम करू शकतो. त्यामुळे गणपती स्तोत्र आणि मारुती स्तोत्र यांच्यासाठी विशेष आहे, म्हणायलाच लागणार आहे त्यांना. ओके. तर मेष राशीबद्दल आपण 2026 जे आहे 7.5च्या बाबतीत पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. बरोबर. आता पुढची जी राशी होती ती कुठली होती? कुंभ राशी. तर कुंभ राशीला शेवटची अडीचकी सुरू आहे. राशीचक्रातली 11व्या नंबरची ही रास. अतिशय बुद्धिमान, हुशार, धोरणी, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वाभिमानाने कार्य करणारी. म्हणजे मीपणा त्यांच्याकडे असतो पण दाखवत नाही, पण मीपणा खूप असतो. तर या पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व असतं. शनी महाराजांची प्रिय आणि मूलत्रिकोण राशी, त्यामुळं शनी महाराज या राशीला खूप काही संकट देत नाहीत. म्हणजे यांच्या जीवनामध्ये खूप चांगलंच करतात, पण त्याच्यासाठी संघर्ष करायला होतात. म्हणजे सपोज एखाद्याकडे वास्तू नाही आहे तर वास्तू खरेदी करण्याचे योग येतात. एखादा नवीन व्यवसायामध्ये त्यांना उतरवतात शनी महाराज. त्यांच्या कृपेनेच तो व्यक्ती व्यवसायात जातो. म्हणजे माझं हे ॲनालिसिस आहे आत्तापर्यंतचं की जो व्यावसायिक वर्ग आहे आणि कुंभ राशीचा आहे तो या 5 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये व्यवसायामध्ये टॉप लेवलला गेले. अरे वा. म्हणजे हे उत्तम उदाहरण आहे की शनी महाराज त्यांना चांगलं काम करून घेतात. थोडंसं पिडतात सुद्धा, आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर देतात, भार देतात. तो उतरवण्यासाठी आता ही लास्ट शेवटची अडीचकी असते. आता या दरम्यान तुम्हाला नवीन संधी मिळते. नवीन संधीतून तुम्ही चांगलं काम करू शकता आणि तो पैसा पुन्हा मिळवू शकता. म्हणजे जो तुम्ही गमावलेला आहे किंवा काही ठिकाणी इन्व्हेस्ट केला आहे तो परत मिळतो. तर हे त्यांना चांगलं फळ मिळणार आहे या 7.5च्या अंतिम चरणामध्ये. त्यानंतर शनी महाराजांना आणखीन एक चांगलं फळ देणार आहेत, कारण त्यांच्या ते कुंडलीप्रमाणे जर पाहिलं तर धनस्थानातनं गोचर करतायत. तर जो शेअर मार्केटमध्ये काम करतो, म्हणजे ट्रेडिंग करतो, तर त्या क्षेत्रामध्ये त्यांना यश देऊ शकतात शनी महाराज. ओके. म्हणजे जे कुंभ राशीवाले आहेत आणि जे शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंग मध्ये काम करतात तर त्यांच्यासाठी चांगलं वर्ष आहे, खूप सुंदर वर्ष आहे 2026. आणि त्यानंतर धनस्थान म्हणजे कुटुंबाचं सौख्य या ठिकाणी बघितलं जातं. तर जसं आपण बघितलं की पैसा येणं, तो गुंतवणं या गोष्टी झाल्या, तर पैसा तुम्हाला कमवण्याची क्षमता वाढवणार, कार्यक्षम करणार आहे. त्यामुळे तो पैसा येणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणार आहात. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून थोडंसं लांब केलेलं आहे शनी महाराजांनी. कारण आत्ता आपला हा जो व्हिडिओ पाहतायत अनेक लोक, त्यांना मी सांगेल की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या कुटुंबापासून तुम्ही काही अंशी लांब गेलात का. म्हणजे नात्यामध्ये दुरावा आला थोडक्यात, किंवा वाद झाले, काही वादाचे प्रसंग घडले, रिलेशनशिप खराब झाली, काहींचं ब्रेकअप झालं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये पाहायला मिळाल्या असतील. आता तुम्हाला पुन्हा त्या रिलेशनपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य शनी महाराज करतील. कारण शनी महाराज आपलं परक कोण ते शिकवतात, त्याला 7.5 म्हणतात. रिअलिटीची जाणीव करून देणं. आणि यामध्ये काय होतं की मेन म्हणजे आपण पाहतो ते नातं, ह्या नात्यामध्येच अंतर निर्माण करतात. आणि ते कार्य सगळं शनी महाराजांनी 5 वर्ष जे केलेलं आहे, तर त्यामध्ये पुन्हा तुमचं स्वतःचं कोण आहे, हक्काचं कोण आहे, त्याच्यापर्यंत तुम्हाला ते पोहोचवतात. त्यामुळं या दृष्टिकोनातून त्यांना रिलेशनशिपसाठी चांगलं वर्ष जाईल हे 2026. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा
याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. म्हणजे साथ सोबत करणारा आपला लाईफ पार्टनर असू दे, आपले आई वडील असू दे, कोणी जे आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला मदतच करतायत, सपोर्ट करतायत, तर ते या दरम्यान दिसून येणार आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर हे त्यांना धनस्थानात शनी महाराज आलेत म्हणून मिळणार फळ. ती एक चांगली गोष्ट आहे. समजा चांगली गोष्ट आहे, थोडीशी रियालिटीची जाणीव होईल आणि पण मग पारदर्शकता येणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि जो तुमच्यासाठी योग्य व्यक्ती असेल तो तुमच्या आयुष्यात येईल, पुन्हा येणार नक्कीच. ओके. जे रिलेशनशिप मध्ये आता येणारे योग आहेत. आणि आर्थिक दृष्ट्या कसं असेल? आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कुंभ राशीला 2 गोष्टी चांगल्या घडणार आहेत. एक तर म्हणजे शनी महाराजांची 3री दृष्टी चतुर्थावर येणार आहे, त्यामुळे वास्तूचे वाहनाचे योग चांगल्या पद्धतीने आहेत त्यांना. त्या माध्यमातून ते कमवू पण शकतात. म्हणजे जो वर्ग टूर्स अँड ट्रॅव्हल्स या बिझनेसमध्ये आहे किंवा वास्तूचं काम करतो, म्हणजे कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करतो, सिव्हिलमध्ये, तर त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून खूप चांगलं उच्च पदावर घेऊन जाणार आर्थिक स्थिती, अशा पद्धतीचं हे वर्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनी महाराजांची जेव्हा 3री दृष्टी ज्या ठिकाणी येते ना, त्या ठिकाणी जो योग घडतो, म्हणजे त्या ठिकाणचं जे फळ मिळणार आहे ते अधिक प्रमाणात मिळतं. 4थं घर महत्वाकांक्षेचं आहे, त्यामुळे तुम्ही खूप महत्वाकांक्षी बनणार आहात या दरम्यान. आणि त्यामुळे ज्याची महत्वाकांक्षा जास्त तो आर्थिक स्थितीने सदन असतो. बरोबर आहे. मी करू शकतो, प्रबळ इच्छा झाली, आर्थिक दृष्टिकोनातून तो चांगला झाला, तर हेही त्यांना फळ मिळू शकतं. आणि शनी महाराजांची 7वी दृष्टी ती अष्टमस्थानावर येणार आहे, त्यामुळे अष्टमचं फळ मिळतं ते अचानक लाभप्राप्तीचं. म्हणजे एखादं वडिलोपार्जित काम अडकलेलं होतं, थांबलेलं होतं, ते होऊ शकत नव्हतं, काही अडचणी अनंत होत्या, भावकीतले वाद होते आपण म्हणू सोप्या भाषेत, तर ते आता मिटू शकतात. म्हणजे अचानक धनलाभ होऊ शकतो, ते धनलाभाचे योग तशा पद्धतीने. आणि कर्माचं फळ देतात. म्हणजे अचानक धनलाभ म्हणजे अचानक पाऊस पडतो पावसाचा वगैरे असं नसतं. त्या ठिकाणी कष्टच करावे लागणार. तुम्ही कर्म करताय, तुमच्या कर्माला फळ मिळतंय, ते पाहायला मिळणार आहे कुंभ राशीला. आणि त्यानंतर शनी महाराजांची जेव्हा 10वी दृष्टी जी 11व्या घरावर येणार आहे, तर त्या ठिकाणी लाभाचंच ते स्थान आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करणारं हे वर्ष त्यांच्यासाठी असणार आहे, ते त्याच्यासाठीच. त्यांना उत्तम लाभ मिळणार. आणि आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीसाठी आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्यांना जुनाट आजार आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो दमा, संधिवात, सर्दी, खोकला सातत्याने असतो, ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स, आणि त्याचबरोबर गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास ज्यांना आहे, पाठदुखीचा त्रास आहे, तर यांना थोडासा आजार तो बळावू शकतो या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये. जून नंतर नाही, पण जूनपर्यंत मात्र होऊ शकतो त्रास. जानेवारी ते जून त्यांना आरोग्यासाठी थोडंसं अनहेल्दी म्हणून आपण, चांगलं नाहीये त्यांच्यासाठी. तदनंतर मात्र चांगलं आहे. म्हणजे त्यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे. नक्की त्यांच्या आरोग्याची पहिल्या 6 महिन्यात नक्की काळजी घ्यायची आहे. 6 महिन्यानंतर ज्यावेळेस जुलैच्या 7 तारखेनंतर त्यांच्या आरोग्यामध्ये पण वृद्धी झालेली दिसेल की ते व्यवस्थित काम करू शकणार आहेत. मी म्हणणार नाही की प्रत्येकालाच हा त्रास जास्त होईल, कारण त्यांची जन्मलग्न कुंडलीमध्ये आरोग्ययोग जर उत्तम असेल तर तो एवढ्या मोठ्या प्रमाणात आजारपणासाठी पैसाही खर्च करणार नाही किंवा त्याला त्रासही होणार नाही. पण ज्यांच्या कुंडलीत योग खराब आहेत, आरोग्य योग खराब आहे, त्यांना 7.5चा हा टप्पा मात्र आरोग्यासाठी थोडा त्रासदायक असतो. असं आहे. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी एक संधी देणार आहे. नक्कीच अभ्यास करणार आहेत. जो अभ्यासातनं बाहेर पडला होता, इंटरनेट, मोबाईल, अजून काही गोष्टींसाठी इन्व्हॉल्व्ह झाला होता, तिकडे डिस्ट्रॅक्ट झाला होता, त्यांना पुन्हा शनी महाराज अभ्यासाकडे घेऊन येतील. म्हणजे अभ्यासामध्ये प्रगती दिसेल. म्हणजे अगदी 1ली ते 10वी पर्यंतचा विद्यार्थी वर्ग जो आहे त्यांच्या प्रगती पुस्तकावरती क, ड असे काही गुण मिळत असतील तर त्यांना अ पर्यंत घेऊन येण्याचं कार्य शनी महाराज नक्कीच करू शकतील. आणि महिलांसाठी 2026 वर्ष ज्यांना म्हणजे 7.5 आहे, कुंभ राशीच्या महिला, त्यांना थोडंसं या वर्षाच्या मार्चपर्यंत तब्येतीच्या तक्रारी राहू शकतात. मार्च नंतर त्यांचं आरोग्य चांगलं राहील, तोपर्यंत त्यांनी आरोग्याला जपायचं आहे. या दरम्यान त्यांना विनाकारण चिंता, काळजी ही गोष्ट घडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नात्यामध्ये थोडंसं डिस्टर्ब असतात. आणि गृहिणी ज्या आहेत त्यांना जास्त विशेष हे फळ मिळतंय आणि मिळणार आहे 2026 मध्ये पण ते अगदीच मार्चपर्यंत त्यांना त्रास राहील. मार्च नंतर आपोआप त्यांचं नातं सुधारेल. पहिली गोष्ट म्हणजे नात्यामध्ये त्यांना तिकडनं सपोर्ट मिळाल्यामुळे मनस्थिती सुधारायला मदत होईल. तदनंतर त्यांच्या काहीतरी नवीन कार्य ॲक्टिव्हिटीज सुरू होणार आहेत. म्हणजे जी गृहिणी आहे ती गृहउद्योग सुरू करू शकते या 2026 मध्ये, असं त्यांना कुंभ राशीच्या महिला नक्कीच एखाद्या नवीन उद्योगापर्यंत जाण्याचे त्यांचे योग चांगले आहेत. आता आपली जी 3री रास आहे
कुठली आहे ती? मीन रास. त्याच्याबद्दल बोलूया. तर मीन राशीच्या जातकांना 2026 मध्ये जी अडीचकी असणार आहे ती मधली अडीचकी असणार आहे. 3 टप्पे आपण सुरुवातीला समजून घेतलं की पहिली अडीचकी 2.5 वर्षाची, दुसरी आणि तिसरी. आता ही तिसरी अडीचकी जी आहे दुसरी अडीचकी जी आहे मधली अडीचकी, तर ती मीन राशींना मिळणार आहे. प्रचंड भावनिक रास आहे मीन रास, सेन्सिटिव्ह प्रचंड, आणि कार्यक्षम असते, सतत कामात असतात की काहीतरी काम उद्योग डोक्याला सुरू असायला हवा, नाहीतर मग ते थोडंसं नैराश्याकडे जातात, आळशी बनतात. म्हणून झोप प्रिय असणारी रास, त्यामुळे 7:30मध्ये झोप जास्त होते, त्यांना जास्त झोप लागते किंवा आराम करावा असं वाटतो. 7:30चे त्यांना ते परिणाम होतात, थकवा जास्त जाणवतो. आणि कार्यक्षम असल्यामुळं ती जितकं कार्य केलंय तर आता मी कुठेतरी थांबूयात, म्हणजे रिटायर व्हायचे, असे काहीतरी विचार त्यांना सुरू होतात. त्यामुळे 7:30चा त्यांना एक पहिला इफेक्ट जो मिळणार आहे तो त्यांच्या प्रथम भावातनं शनी महाराज गोचर करतात. प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः, वैयक्तिक स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा खूप विचार करतात की मी काय आहे, मी काय केलं पाहिजे, मला कोणी विचारतंय, कोणी नाही विचारतंय, हे सगळे विचार, म्हणजे अगदी गृहिणी असू देत किंवा वयोवृद्ध व्यक्ती असू देत, यांच्यावरती जास्त परिणाम 7:30चा होतो आणि होत आहे. कारण त्या जास्त भावनिक होत चालल्यात की मी एकटी पडतीये, मला कोणी विचार, डिप्रेशनमध्ये चालल्यात. तर ते परिणाम थोडेसे त्यांना ह्या 2026मध्ये मार्चपर्यंत ते मेपर्यंत साधारणतः राहू शकतात. की आपलं जे नातं आहे ते सांभाळावं, त्यांनी कुठलंही नातं जपावं, त्याच्याबद्दल जास्त आपण म्हणतो की त्या नात्यामध्ये अडकून राहू नये, हा त्यांना सल्ला असेल माझा गृहिणी वर्गाला किंवा वयोवृद्ध व्यक्तींना. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुम्हाला मीन रास आहे, 7:30 सुरू आहे, तर तुम्ही जास्त नात्यामध्ये आता इन्व्हॉल्व्ह होऊ नका, थोडंसं बाहेर पडा, काही गोष्टी सोडून द्यायला शिका. कारण काही कुटुंब असे येतात माझ्याकडे की ज्यांचे आजी आजोबा ते मीन राशीचे असतात आणि मग त्या महिला ज्या आलेल्या असतात त्यांची कंप्लेंट असते की ते आमच्या आजोबा सारखेच मध्ये मध्ये लक्ष देतात किंवा काहीतरी सांगत, किरकिर सुरू असते. तर ते होतं, कारण 7:30मध्ये शनी महाराज चुका दाखवायला शिकवतात ना, त्याच्यामुळे ते दुसऱ्यांच्या पण चुका दाखवत राहतात, ते समोरच्याला आवडत नाही. त्याच्यामुळे त्यांना सल्ला असेल की तुम्ही अध्यात्मामध्ये रमा, तुमच्यासाठी ते उत्कृष्ट काळ तो आहे 7:30चा, की तुम्ही यामध्ये चिंतन करू शकता, नामस्मरण करू शकता. एखाद्या गोष्टीचं जसं वाईट गोष्टीचं चिंतन करताय तसं नामस्मरणामध्ये तुम्ही केंद्रबिंदू गाठू शकता. त्यामुळे त्यांच्यासाठी सल्ला की तुम्ही नामस्मरणात राहा, स्वतःवरती विचार करा, स्वतःचं जास्त लक्ष करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना 3ऱ्या घरावरती दृष्टी देतात, त्यामुळे जो आपल्यासारखा युवा वर्ग आहे तर त्यांच्यासाठी मी सांगेल की परिश्रम स्थानावरती शनी महाराज दृष्टी देतात, त्यामुळे हाताला काम हे मिळणारच. त्यामुळे नवीन नोकरीची संधी मिळणं, कामामध्ये उत्साह राहणं, जो लेखन कार्य करतोय त्यांच्यासाठी पण मी सांगेल की खूप रायटर लोकांना चांगली संधी मिळू शकते. या दरम्यान त्यांच्याकडनं खूप चांगलं लिखाण होऊ शकतं, म्हणजे त्यांच्यासाठी ती सुवर्ण काळ आपण म्हणू 7:30चा हा त्यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर कुठल्याही फील्डमध्ये म्हणजे मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करत असणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध होती, जॉबसाठी पण त्यांना चांगला आहे तो कालावधी मीन राशीच्या जातकांना. आणि त्यानंतर त्यांच्या पत्रिकेमध्ये राशीपत्रिकेनुसार शनी महाराजांची 7वी दृष्टी सप्तमावर येते. 7वं घर रिलेशनचं आहे, ते जोडदाराचा सुखाचा आहे. तर या ठिकाणी काय होतं की पती पत्नीमध्ये मतभेदास सुरुवात होते मधल्या अडीचकीमध्ये, कारण त्याचे ते परिणाम असतात शनी महाराजांच्या 7:30चे. तर या दरम्यान मग काही गोष्टी चुका, काही गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःला बदलवण्याचं आहे किंवा समोरच्याला बदलला पाहिजे अशी अपेक्षा वाढणं, म्हणजे अपेक्षित तुम्ही होता तुमच्या पार्टनरकडनं, आणि त्यामुळे खटके उडतात आणि मग नातं तुटतं. तर युवा वर्गाला मी सांगेल की ही धोक्याची घंटा आहे 2026 त्यांच्यासाठी. थोड्याफार प्रमाणामध्ये नातं तुटू शकतं. रिलेशनमध्ये तुम्ही ज्यांच्या आहात तर तिथे पारदर्शकता किंवा विश्वास फार महत्त्वाचा आहे, नाहीतर तुमच्या नात्याला थोडंसं तुम्ही गमावू शकता. चांगल्या पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेला आहे तिच्यापासून लांब जाण्याचे संकेत या दरम्यान दिसत आहेत मला. म्हणजे मीन राशीचे जे युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी 2026मध्ये असं होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यायची, नात्याला जपायचे. कुठलंही नातं आहे संशय, कारण लग्नभावात शनी आले की 7व्या दृष्टीने सप्तमाला पाहतात तेव्हा तिथे मंगळाची रास असते. मग संशय, राग व्यक्त होणं, लगेच रिॲक्ट होणं, ह्या गोष्टी जास्त करतात, मग त्याचा परिणाम तुमच्या नात्यावरती मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे पती पत्नींना मी सल्ला देईल की तुम्ही तुमच्या वादांवरती थोडंसं एक आपल्या कंट्रोल करायचं आहे तिथे. त्यानंतर शनी महाराजांची 10वी दृष्टी
10वी दृष्टी येते 10व्या घरावरती. प्रथम भावातनं शनींचं गोचर आहे. 10वं घर कर्मस्थान, तुमच्या कर्माचं फळ. तुम्ही काम करा, तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. म्हणजे इथे कार्यक्षम होणं आवश्यक आहे. प्रथम भावात शनी आहेत. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आळस नैराश्य देतात, झोप वाढवतात. आता तुम्हाला कर्मनिष्ठ व्हायचं आहे. शनी महाराज तुम्हाला सूचित करतायत कर्मस्थानावर दृष्टी देऊन की तुम्ही कर्मनिष्ठ व्हा, तुम्ही काम करा. जितकं जास्त काम तितके जास्त मोबदला, तितके जास्त प्रसिद्धी, नेमफेम, सगळ्या गोष्टी. त्यामुळे शनी महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी थोडंसं मेडिटेशन करायचं स्वतःसाठी, की स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट शनी महाराजांची उपासना. मग शनिवारच्या दिवशी तुम्ही शनी महाराजांना दर्शनाला जाऊ शकता, तिळाचं तेल अर्पण करू शकता शनी महाराजांच्या दिव्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला शनी महाराजांचं स्तोत्र म्हणता आलं तर नक्की म्हणा या दरम्यान, पूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये. कारण यांना 2 गोष्टीचे शुभ संकेत आहेत. जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होण्याचे योग आहे. त्यामुळे आर्थिक त्यांचा स्तर उंचावणार आहे मीन राशीचा. त्यामुळे या दरम्यान त्यांनी जर अगोदरच त्यांची उपासना असेल तर त्याचे फळ तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्यावेळेस बघायला मिळतील. त्यामुळे त्यांनी तिथे उपासनेचं माध्यम निवडायचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी मनस्वास्थ्य राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी मेडिटेशनचा मी त्यांना पर्याय दिलेला आहे. रोज त्यांनी मेडिटेशन करावंच, कारण तुम्हाला विचार जास्त होणार आहेत, विचारांपासून लांब जायचं आहे म्हणून. आणि दुसरी एक गोष्ट त्यांच्यासाठी एक विशेष म्हणजे, जो शिक्षण घेणारा वर्ग आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतो आहे किंवा IT क्षेत्रामध्ये, तर यांच्यासाठी शिक्षणाच्या नवनवीन म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी करण्याचे संकेत आहेत या दरम्यान. म्हणजे तुम्ही एक शिक्षण घेत होतात, साईट चेंज होऊ शकते. विद्यार्थी वर्गांना मी सांगेल प्रामुख्याने की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत 12वीपर्यंत तुम्ही सायन्सने घेत होता, तर तुम्हाला अचानक वाटेल की नाही मला आर्ट्सने करायचं आहे पुढचं शिक्षण. म्हणजे शिक्षणामध्ये परिवर्तन दाखवत आहे आणि कोर्सेसमध्ये तुम्ही जास्त इंटरेस्ट घेऊ शकाल. नवनवीन कोर्सेस मध्ये अगदी नोकरी करताय तर माझ्या ह्या नोकरीमध्ये आणखीन हे अपग्रेड केलं पाहिजे मला स्वतःला, मग मी आणखीन काहीतरी शिकूयात. तर हे सगळं चांगलं त्या दरम्यान त्यांच्या घडणार आहे 7:30च्या दरम्यान. आणि मीन राशीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी 2026 कसं असेल? महिला वर्गांसाठी तर अतिशय उत्तम आहे, कारण त्यांना स्वतःला समजलंय. पहिल्या अडीचकीमध्ये शनी महाराजांनी मानसिक दृष्टिकोनातून त्यांना सक्षम करायचा प्रयत्न करतात की आपलं परक कोण, आपतेष्ट, रिलेटिव्हची जाणीव करून दिलेली आहे पहिल्या अडीचकीमध्ये. आता दुसऱ्या अडीचकी त्या भोगतायत. त्यामुळे इथं त्या इमोशनली विचार करणं कमी करतील, प्रॅक्टिकल होतील थोड्याशा. वर्किंग वुमन आहेत त्यांना तर अतिशय उत्तम कालावधी आहे. आपण सुरुवातीलाच समजून घेतलं की त्यांना MNC कंपनीमध्ये जॉब लागू शकतो. गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीचे चान्सेस त्यांना जास्त आहेत या संपूर्ण कालावधीमध्ये. प्रयत्न करत असतील नक्की करा. आणि त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र जे आहे, तर टीचर तुम्ही असाल, नक्की तुम्हाला जॉब मिळू शकतो. तुम्ही प्रयत्न करू शकता, त्या पद्धतीने आहे. ओके. तर आता समजा हे सगळं आपण 3 मुख्य ज्या राशी होत्या त्यांच्याबद्दल जाणून घेतलं की जे 7:30चा काय त्याच्यावरती प्रभाव असतो. पण मग या 7:30चे काही आणखी काही प्रकार वगैरे पण असतात का? 7:30मध्ये 2 प्रकार आहेत. एक मेन म्हणजे मुख्य 7:30 जी आपण आता समजून घेतली, आणि एक लहान पनौती असते. लहान पनौती काय येते? तुमच्या आयुष्यामध्ये 7.5 वर्ष शनी महाराजांनी जी तुम्हाला पीडा दिलेली आहे त्या पीडेचा परिहार सौम्य करायचा आहे. तुमच्या आयुष्यात आनंद आणायचा आहे, चांगले परिणाम, नवीन काहीतरी करायचं आहे. तर शनी महाराज तुम्हाला 2.5 वर्षामध्ये संधी देतात. मग त्याला पनौती का म्हणतात बरं? मग पनौती हा शब्द हिंदीमध्ये आहे, तो पनौती म्हटलं जातं, ढय्या म्हटलं जातं, की पुन्हा तुम्हाला काहीतरी भोगावं. कारण कसं आहे, कर्म आपण करतो, कर्माचं फळ देण्यासाठी न्यायाधीश म्हणून शनी महाराज बसलेले आहेत. ते न्याय दिला त्यांनी, जो 7:30मध्ये त्यांना न्याय द्यायचा होता तो दिला. पण 7:30 नंतर सुद्धा तुम्ही कर्मनिष्ठ आहात का? काहीतरी चुकलंय की तुमचं काहीतरी चुकलंय, तर शनी महाराज ढय्या देतात आणि त्यावेळेस तुम्हाला ते पुन्हा त्याचे काहीतरी अशुभ परिणाम देऊन जातात. पण मोठ्या प्रमाणात फक्त 2.5 वर्षांसाठी असते. आणि ज्यावेळेस तुमच्या कुंडलीप्रमाणे, राशी कुंडलीप्रमाणे 4th भावातनं आणि 8म भावातनं शनिदेवांचं गोचर होतं, तेव्हा ही ढय्या सुरू होते. आणि त्या दरम्यान ते शनी महाराज फळं देतात. म्हणजे 8म स्थानात ज्यांच्या शनी महाराजांची रास सुरू आहे, म्हणजे शनी महाराज गोचर करतायत मीन राशीतनं, तर त्यांना 7:30 आता सध्या सुरू आहे, लहान 7:30. आणि ज्यांच्या 4th भावातनं चालू आहे त्यांना चालू आहेत. मग अशा त्या प्रमुख 2 राशी आहेत, त्यांची नावं सांगते. एक आहे धनुरास. धनुरास तुम्हाला माहितीच असेल की धनुरास प्रचंड उत्साही आहे, ॲक्टिव्ह आहे आणि प्रत्येक कार्याचा आनंद घेणारी रास आहे. समजून घेणं, स्वच्छंदी आयुष्य जगणं, कोणाच्या अंडर काम करणारी रास नाही. प्रत्येक संधी मी स्वतः करेन, मी स्वतः करून पाहिलं, अशा पद्धतीने जिद्दी रास आहे.
आणि भावनिक पण तेवढीच आहे, प्रामाणिक आहे. प्रामाणिक असतात धनुराशीचे लोक, खूप प्रामाणिक असतात. जसं मकर सांगितलं त्याच पद्धतीने धनुराशीचे असतात. आता यांना काय होतं की चतुर्थ भावातनं शनीचं गोचर सुरू झालेलं असतं आणि लहान साडेस्थिती त्यांना 30 मार्च 2025 पासून सुरू झाली. आता यांच्या जीवनामध्ये घटना काय घडतायत? चौथं घर सुखाचं आहे, सुखस्थान म्हणून ओळखलं जातं चौथं स्थान, प्रत्येक गोष्टीतलं सुख. शनी महाराज तिथे येऊन बसले. शनी महाराजांचं कार्य आहे की ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी दुप्पट तुम्हाला फळ देतात, ज्या स्थानामध्ये असतात तिथे. आणि ज्या ठिकाणी दृष्टी देतात त्या ठिकाणी थोडेसे तुम्हाला निगेटिव्ह फळं देतात. आता ते स्वतः कुठे आले? सुखस्थानात आले. म्हणजेच आत्ता जो ऑडियन्स आपल्याला पाहतोय, आपलं बोलणं ऐकतोय, त्यांनी नक्की कमेंट करावी की त्यांना या गेल्या 2.5 वर्षामध्ये नवीन संधी मिळालेली असणार. शनी महाराज सुखोपयोगी वस्तू त्यांच्या जीवनामध्ये आणतात. तुम्हाला ही गोष्ट नाही आहे तुमच्याकडे, तुम्ही झगडताय त्याच्यासाठी, तुम्हाला ती प्राप्त करून देतात. तुमच्या आयुष्यामध्ये कमतरता ज्या गोष्टीची आहे ती भरून काढण्याचं कार्य शनी महाराज या 2.5 वर्षामध्ये करत आहेत. ओके, पण मग धनुराशीसाठी समजा 2026च्या हिशोबाने तुम्ही म्हणतायत का की ऑलरेडी यांना 2.5 वर्षामधले हे जे पहिलं वर्ष त्यांनी मार्च 2026 पर्यंत त्यांनी 1 वर्ष भोगलेलं आहे, पुढचे त्यांना 1.5 वर्ष भोगायचं. 30 मार्च 2025 पासून 30 मार्च 2026 पर्यंत त्यांना 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. आता सध्या त्यांना 8 महिने पूर्ण झालेत 7.5 सुरू होऊन. तर 30 मार्च नंतर त्यांना जे पुढचे जे 12 महिने कंप्लीट होणार 30 मार्चला त्यांना, तर 1 वर्ष पूर्ण होणार आहे. तर दह्यामधले तर हे 8 महिने ते 9 महिने जे त्यांनी उपभोगलेले आहेत शनी महाराजांच्या कृपेने, ते अतिशय शुभ प्रमाणातच आहेत. अगदी काहींनाच खूप कर्ज असेल तर त्यांना त्या कर्जातनं बाहेर पडण्यासाठी संधी मिळत गेलेली आहे, पण सुरुवात आहे त्यांची, कामाची सुरुवात झाली, चलन यायला सुरुवात झालं. जो बेरोजगार होता त्याला रोजगार मिळाला. यापर्यंत या पद्धतीने शनी महाराजांनी फळ त्यांना दिलं चतुर्थ भावात आल्यापासून, म्हणजे 30 मार्च 2025 पासून. आता नेक्स्ट इयर ते त्याच राशीला राहणार आहेत, त्याच ठिकाणी राहणार आहेत. त्यामुळे त्यांची ज्या ज्या ठिकाणी दृष्टी जाईल त्या ठिकाणी त्यांना फळ मिळणार आहे. म्हणजे जसे वास्तुतज्ञ काही आहेत मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये काम करतायत, वास्तुशास्त्रामध्ये काम करतायत, ऑकल्टमध्ये, तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला विशेष संधीचा काळ शनी महाराजांच्या कृपेने येतो, कारण चतुर्थ भाव हे या क्षेत्राचंच आहे. त्यामुळं तिथे त्यांना नामांकन प्राप्त होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्थ भावातले शनी महाराज जेव्हा 3ऱ्या दृष्टीने 6व्या घराला पाहतात त्यावेळेस तुम्हाला जमीन खरेदीचे योग आणतात. आणि जो वर्ग राजकीय क्षेत्रामध्ये जाऊ पाहतोय, पदार्पण करू पाहतोय, त्यांनी नक्की करावं. त्यांच्यासाठी सुद्धा संधीचा काळ आहे. नवीन लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, तुमची माहिती देऊ शकता, चांगलं काम तुम्ही करू शकता, या पद्धतीने त्यांना चांगलं आहे. आणि ज्या धनुराशीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कसं आहे? त्यांच्यासाठी सांगू इच्छिते, फक्त तुम्हाला थोडासा तब्येत स्तुलावण्याचा त्रास होऊ शकतो. या दरम्यान तुमची तब्येत वाढू शकते आणि त्याच्यामुळे तुम्ही ते चिंतित होऊ शकता की माझं वजन कसं कमी करू, हे होऊ शकतं. कारण जलतत्वाच्या राशीतनं शनिदेव गोचर करतायत आणि तृतीय भावाने षष्ठाला पाहतायत. आता षष्ठामध्ये जी असणारी वृषभ रास आहे, तर वृषभ रास ही कशी आहे की सतत ॲक्टिव्ह राहणारी रास आहे. मी सुंदर दिसावं हे त्यांचं बोधवाक्य, की मी सुंदर दिसलं पाहिजे, काही होऊ दे, मला स्वतःला काम करायचं, माझ्या स्वतःवर काम करायचं आहे. त्याच्यामुळं तिथे त्या राशीला ते पाहतायत, त्याच्यामुळे त्या स्थानाला पाहतायत, म्हणून थोडंसं तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. मेजर काही प्रॉब्लेम नाहीत. धनुराशीच्या जातकांना पित्ताचा त्रास असतो, कारण अग्नितत्वाची ती रास आहे, ॲसिडिटीचा त्रास कायम असतो या लोकांना. तर या दरम्यान त्याचे काहीतरी परिणाम होऊ शकतात. त्याचे त्या पद्धतीने आजार पण होऊ शकतं. महिला वर्गांना, पुरुष वर्गांना, वृद्ध व्यक्तींना, सगळ्यांनाच पित्ताचा त्रास थोडासा बळावू शकतो 7.5च्या या कालावधीमध्ये, पण मेजर इश्यू काही नाहीत. आणि धनुराशीसाठी 7.5 ऑलरेडी होऊन गेली ना? होऊन गेली. 2023 मध्ये ती संपली. जानेवारी 2023ला ती पूर्णपणे संपली आणि आता ती दह्या सुरू आहे, जी आता चालू आहे ती दह्या आहे. आणि आता दुसरी रास कुठली? दह्यावाली दुसरी रास आहे ती सिंह. सिंह राशीच्या जातकांना एक नेतृत्व गुण वाढवण्याची संधी देणार आहे वर्ष असणारे 2026. कारण सिंह रास म्हणजे राजा रास, सिंह म्हणजे रवीची रास. अंकशास्त्राप्रमाणे आता 1 आकडा येतोय, त्याच्यामुळे ती रवीचाच तो आकडा आहे, त्याच्यामुळे रवीची रास. नव्या युगाची सुरुवात म्हणतो आपण, ती 1 पासून होते, कारण अंकाची सुरुवात करताना आपण 1 पासूनच लिहितो, बरोबर. तशा पद्धतीने नवीन वर्ष हे जे आहे ते आपण चैत्र पाडव्यानंतर धरतो, कारण आपण पंचांगशास्त्राचा आधार घेऊन ज्योतिषशास्त्रातील प्रत्येक व्यक्ती काम करत असते. मग आपलं जे रौद्र नाम संवत्सर येणार आहे 2026 मध्ये, ते येणारे गुढीपाडव्याला 19 मार्चला. तर या दिवसापासून पुढे
आपण आपली दिनचर्या सगळी ठरवतो किंवा राशीचं फळ सगळं ठरवतो. जानेवारी म्हणजे तिथून आधीचे 3 महिने, मी जसं तुम्हाला आत्ता सांगत आलेली आहे की 3 महिने पहिले जरा मी पकडतीये, तर त्याच अनुषंगाने धरतीये की जे सुरुवातीचा 3 महिन्याचा कालावधी यांच्यासाठी असणार आहे तो थोडा एक नवीन काहीतरी करू पाहणार आहे. हो, मग तुम्ही इथे कसं इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, कशा पद्धतीने त्या कामाकडे लक्ष द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. अतिघाई तुमच्यासाठी संकटात जाणारी आहे. त्यांच्यासाठी म्हणजे कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडताय, घाई करू नका, त्याच्याबद्दल अभ्यास करा, रिसर्च करा आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये पदार्पण करा. सक्सेस तुम्हाला मिळणार, घाई होऊ शकते. महिलांना हाच सल्ला असेल माझा की कायद्यासंदर्भातलं शिक्षण तुम्ही घेतलं आहे आणि तुम्हाला आता प्रॅक्टिस करायची आहे, त्यांच्याकडनं खूप जोरदार प्रॅक्टिस होऊ शकते या सुरुवातीच्या कालावधीमध्ये. मेपर्यंत अतिशय उत्तम प्रकारे ते काम करू शकतात. आणि धाडसी रास आहे सिंह, म्हणजे मला करायचं आहे मी करणार, या पद्धतीने त्यांचा अप्रोच असतो. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा कल असतो, दृष्टिकोन असतो. तर ते दृष्टिकोनामध्ये सुद्धा आता वाढ झालेली दिसेल. थोडासा इगो वाढेल त्यांचा. 4थ्या घरातले शनी महाराज इगो पण वाढवतात. 6व्या घरातले आणि 8व्या घरातले ज्या ज्या पत्रिकेमध्ये या स्थानांमध्ये शनी असतात त्यांच्या स्वभावामध्ये थोडासा इगो असतो. तर तशा पद्धतीने यांच्या राशीप्रमाणे 8व्या घरातनं शनी महाराजांचं गोचर आहे, त्यामुळे ते थोडंसं तापटपणा इगो वाढवणार. तापटपणा म्हणजे इगो वाढवणार थोडासा. आणि या वर्गांना थोडंसं आर्थिक दृष्टिकोनातून अष्टमातनं शनीचं गोचर आहे, त्यामुळे 8व्या घराचं फळ मिळेल. जे जुने प्रॉपर्टी संदर्भातले वाद होते ते सगळे मिटतील आणि पैसा तिथून मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन कार्यातनं पण एक संपत्ती वाढ झालेली दिसेल, नवीन जॉब मिळतील. म्हणजे संधीचा काळ त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. फक्त आरोग्यासाठी तेवढं थोडंफार प्रमाणात तक्रारी राहू शकतात त्यांना, जॉईंट पेन. ओके, बाकी मेजर इश्यू त्यांच्या बाबतीमध्ये नाही आहेत. लहान ती त्यांना मिळती आहे पण ती संधी देण्यासाठीच येते आहे. काही त्यांच्यासाठी आयुष्यात वाईट घटना घडवणार नाही, नक्कीच नाही. रिलेशनशिपसाठी त्यांना हे वर्ष 2026 मी म्हणेल की नवीन नात्यामध्ये बांधले ते जातील. विवाह होणार आहेत. हो, विवाह होणार आहेत. साधारणतः जून नंतर त्यांचे विवाहाचे योग पण चांगल्या पद्धतीने आहेत. म्हणजे जो जातक आता सिंह राशीचा ऐकतोय त्यांना लग्नाचे संकेत आहेत. अर्थात त्यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाह योग सुरू असेल तर ही त्यांच्यासाठी दुग्ध शर्करा योग आपण म्हणू, नक्कीच यांच्यासाठी असणार आहे. त्यांचे विवाह घडू शकतात. ओके, तर आतापर्यंत आपण मला वाटतं मेष कव्हर केली, त्याच्यानंतर मीन कव्हर केली, कुंभ कव्हर केली, धनु कव्हर केली आणि सिंह कव्हर केली. आता ज्या उरलेल्या राशी आहेत त्या बिचाऱ्या नाराज होतील. मला असं वाटतं की थोडक्यात 2026 काय नक्की सांगूयात. वृषभ रास म्हणजे मेष नंतर वृषभ येते ना, तर वृषभ राशीच्या जातकांना हे वर्ष, नवीन वर्ष त्यांच्या कुंडलीप्रमाणे 3य भावातनं गुरुदेवांचं गोचर आहे, धनस्थानातनं गोचर आहे आणि सिंहातनं म्हणजे चतुर्थात्मन गोचर होणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून मी त्यांना सांगेल की तुम्हाला पैसाही मिळणार आहे, प्रसिद्धी मिळणार आहे आणि काम पण तेवढंच जोरदार करायचं आहे. ओके, संधीचा काळ आहे आणि त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. जो ज्याने लाभ घेतला तो सक्सेसकडे गेला. या पद्धतीने त्यांना एक सूचना असेल की काम तुम्हाला खूप उत्कृष्ट मिळू शकतं. तुम्ही त्या संधीची वाट पाहताय तर तुम्हाला चांगलं मिळू शकतं. जो सिनेसृष्टीमध्ये काम करतो त्यांना तर विशेष चांगलं वर्ष असणार आहे 2026. आर्थिक दृष्टिकोनातून त्या माध्यमातून चांगलं असणार आहे. आणि आरोग्याच्या त्यांना काही विशेष काही तक्रारी नक्कीच नाही आहेत. आणि मग पुढची रास आहे मिथुनसाठी 2026. हां, तर मिथुनसाठी कसं आहे की त्यांच्या कुंडलीप्रमाणे लग्न भावातनं, धनभावातनं आणि 3य भावातनं गुरुचं गोचर असणार आहे. आणि शनिदेवांचं पण गोचर मीनेतनं जे आहे, तर शनिदेवांवरती गुरुदेवांची जेव्हा दृष्टी येईल ज्या ज्या स्थानांमध्ये गेल्यानंतर, तर त्यावेळेस ते जास्त इफेक्टिव्ह फळ देतात, चांगलं फळ देतात आणि त्या माध्यमातून त्यांना कार्यक्षम करतील. या संपूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी एक त्यांचा स्वतःचा राग, इगो याच्यावर जास्त काम करायचं आहे. या दरम्यान तो वाढू शकतो. ज्याची मिथुन रास आहे त्यांना मी सांगेल की तुम्ही स्वतःवरती काम करा, जास्त काम राहायचा प्रयत्न करा. मला येतंय, मी करू शकतो, मान्य आहे, पण उगाच त्याचा जास्त करून मग तुमच्या कुटुंबामध्ये, नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो या माध्यमातून. म्हणून त्यांनी स्वतःचा इगो सांभाळायचा आहे, जास्त प्रमाणात त्याच्यावर काम करायचं आहे. कर्क रास भावनिक रास आहे आणि शनी महाराजांचं जे गोचर आहे, हां, तर 2026 हे संपूर्ण त्यांच्यासाठी असं आहे की लग्न भावातनं, 12व्या घरातनं आणि धनस्थानातनं गुरुचं गोचर असणार आहे. आणि शनिदेव त्यांना 7.5 देत नाही आहेत किंवा शनी महाराजांची दृष्टी पण नाही आहे. त्यामुळे त्यांना हे संपूर्ण वर्ष अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. आर्थिक स्थिती निर्माण करायची, त्यांना स्थैर्य निर्माण होणार आहे. प्रगतीचा काळ आहे.
नवीन नवीन संशोधन कार्यात जो वर्ग काम करतो ना रिसर्च क्षेत्रामध्ये, त्यांच्यासाठी चांगला अतिशय उत्तम कालावधी हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी आहे. त्यांच्याकडून खूप चांगलं काम होऊ शकतं. म्हणजे इवन सैनिक जे आहेत आपल्या देशाचं रक्षण करतात, त्यांची जर कर्क रास असेल तर त्यांना पण मी सांगेल की तुमच्यासाठी पण चांगला कालावधी आहे, की ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी ते स्वतःवर घेतात आणि आपल्या देशासाठी काम करतायत. तर त्यांना नक्कीच ज्यांची कर्क रास आहे त्यांना स्वतःचं आरोग्य सांभाळता येणार आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्यांना कुठलाही त्रास नसणार आहे. त्यानंतर पुढची रास आहे ते आपण सिंहरास समजून घेतली. त्यानंतर येते कन्या रास. कन्या रास चिकित्सक आहे, खूप विचारपूर्वक काम करते. म्हणजे जर त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या दुकानामध्ये खरेदीला जायचं आहे, ड्रेस खरेदी करायचा, शर्ट खरेदी करायचा आहे, तर ते 10 टाकायला लावतात, 11 टाकायला लावतात. मग म्हणतात की नाही तरी पण नाही आहे एवढं व्यवस्थित, चला पुढच्या दुकानात. म्हणजे हे त्यांचा स्वभाव आहे. ऑप्शन्स पाणी चेक करूनच पिणार. कुठली गोष्ट घ्यायची असेल तर हां खरं आहे का ते बघणार मग घेणार, असं रास त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कुंडलीत सप्तम स्थानातनं शनीचं गोचर आहे. 2026 हे संपूर्ण वर्ष त्यांना याच्यासाठीच आहे की तुम्हाला स्वतःच्या नात्यामध्ये जे अंतर निर्माण होतं आहे, दुरावा येतो आहे किंवा कामामध्ये थोडीशी अस्थिरता आहे, तर तिथे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. म्हणजे की मी करून ठेवलं आहे, एखादा बिझनेस सुरू करून दिलेला आहे, तर मी आता लक्ष नाही द्यायची गरज आहे. तर असं त्यांच्या बाबतीत नाही आहे. त्यांना प्रॉपर स्वतःच लक्ष घालायचं आहे बिझनेस करणाऱ्या वर्गासाठी. आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना हे वर्ष उत्तम आहे, अगदी उत्तम आहे. कारण कर्क राशीतला गुरु पण त्यांना आर्थिक स्थिती चांगली करणार आहे आणि सिंहेतला पण करणार आहे. सिंहेतला गुरु त्यांना अगदी परदेशामध्ये काहीतरी म्हणजे ज्यांचे बिझनेस तुम्हाला बाहेर देशामध्ये पोहोचवायचं आहे तुमचं एखादं प्रोडक्ट, तर त्याच्यासाठी प्रोत्साहित करणारा असणार आहे. सिंहेतलं गोचर ते 2 जून नंतर असणार आहे. तोपर्यंत त्यांना कर्क राशीतल्या गुरुचे चांगली फळं निश्चित मिळू शकतात. लाभस्थिती त्यांची चांगली असणार आहे. एकूण मानसिक दृष्टिकोनातून थोडंसं खच्चीकरण होतं ते सप्तम भावातल्या शनीमुळे. बाकी ओव्हरऑल त्यांची कुंडली राशीप्रमाणे अगदी उत्तम दर्शवते. तूळ रास राशीचक्रातली 7वी रास आहे. बॅलन्स करते ही रास. नातं असू दे, काम असू दे, प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून मग निर्णय घेणारे रास. यांना जास्त म्हणतो आपण 2026 मध्ये शत्रुत्व निर्माण होतं. हां, म्हणजे मी एखादं काम करते माझ्यासोबत, म्हणजे स्पर्धक निर्मिती होणार आहे आणि त्यामुळे स्पर्धक निर्मितीमुळे शत्रुत्व होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांना चांगलं आहे, आरोग्य चांगलं राहणार आहे त्यांचं. किरकोळ प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी, अगदी किरकोळ प्रमाणात, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. बाकी त्यांना मेजर काही इश्यू नसणार आहेत. आर्थिक स्थिती त्यांची चांगली राहणार आहे. फक्त त्यांनी काळजी कुठे घ्यायची आहे, कोणाशी शत्रुत्व पत्करायचं नाही 2026 मध्ये. आणि तुळवाल्यांनी. नंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांना सांगते मी तुमच्या माध्यमातून की 2 गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत 2026 मध्ये. एक म्हणजे तुम्हाला नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण होणारच, होणारच नवीन क्षेत्रामध्ये. म्हणजे तुम्ही ते राजकीय क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्र असू दे किंवा इकडे तुम्ही जे क्षेत्रामध्ये काम केले आत्तापर्यंत किंवा शिक्षण घेतलंय, तर त्या क्षेत्रामध्ये तुमचं एक चांगलं नाव तुम्हाला कमवता येणार आहे 2026 मध्ये. गुरुदेवतेचं अष्टमातलं गोचर जेव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही का गुरुदेवतांचं अष्टमातलं गोचर आहे किंवा नवमातलं आहे, तर मग मला काही परिवर्तन होईल. पण तसं नाही. संपूर्ण ओव्हरऑल नवीन वर्ष त्यांच्यासाठी संधीचं आहे. नवीन काहीतरी काम करायला त्यांना प्रवृत्त करणारं असणार आहे. चांगलंच असेल, खूप सुंदर असेल त्यांच्यासाठी. आर्थिक दृष्टिकोनातून पण चांगलं असणार आहे. पुढची धनुराशीबद्दल आपण आत्ताच समजून घेतलं. तर मकर रास जी राहिली, धनु आणि कुंभेच्या मधली मकर, तर मकर राशीच्या जातकांना या संपूर्ण वर्षभरामध्ये नवीन खरेदीचेच योग जास्त प्रमाणात आहेत. सोने चांदीचे जे व्यापारी वर्ग आहेत मकर राशीचे, त्यांना सुद्धा उत्कृष्ट आहे. आणि त्याच पद्धतीने रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा, कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं आत्ता कंप्लीट झालं आहे, जॉबसाठी तुम्ही प्रतीक्षेत आहात, 100% तुम्हाला जॉब मिळू शकतो 2026 मध्ये. त्यांच्यासाठी उत्तम आहे. आणि तिथून पुढे मग आपल्या कुंभ आणि मीनबद्दल आपण आता चर्चा केली. नक्कीच. तर अशा पद्धतीने आपण हा जो पॉडकास्ट आहे 2026च्या हिशोबाने खूप डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. आणि थोड्या वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना, की ज्या राशीनं समजा 7.5 आहे
त्यांच्यावरती त्याचा कसा परिणाम होईल आणि त्याच्यासाठी त्यांनी कुठल्या उपासना केल्या पाहिजे याचे उपाय पण आपण त्यांना नक्कीच समजून घेतले. आणि ज्या बाकीच्या राशीवाले तर त्यांनाही आपण शॉर्ट मध्ये त्या गोष्टी कव्हर करायचा ट्राय केलेले. नक्कीच. आणि त्यांना त्यांच्या राशीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलमध्ये संपूर्ण माहितीचे व्हिडिओज अपलोड आहेत, ते त्यांनी पाहावेत आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊन त्यांच्या जीवनामध्ये उत्कर्षाकडे, प्रगतीकडे त्यांनी नक्कीच जावं. येस. तर मंजुषाजींचं भास्कराचार्य मंजुषा जोशी नावाचं एक चांगलं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती ते राशी भविष्याबद्दल खूप छान छान व्हिडिओज टाकत असतात. तर तुम्हाला जर तुमच्या राशीबद्दल थोडंसं आणखी डिटेलमध्ये जर पाहायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आमच्या चॅनलची लिंक देऊन टाकेल, तुम्ही डायरेक्टली त्यावरती जाऊन ते व्हिडिओज पाहू शकता. आणि जर तुम्हाला काही आणखी तुमच्या पर्सनल लाईफबद्दल जर काही प्रश्न असतील तर त्यासाठी मी मंजुषाजींचा नंबर जो आहे किंवा ज्या डिटेल्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करून टाकेल, म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच. तर थँक्यू सो मच मंजुषाजी की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि 2026 बद्दल, 7.5 बद्दल एकदम डिटेलमध्ये असं कुठलीही गोष्ट मनात न लपवता सगळं काही दिलखुलासपणे सांगितलं आमच्या ऑडियन्ससाठी, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुमचे पण मनापासून आभार, या तुमच्या चॅनलच्या मंचावरती मला बोलवलं आणि या माध्यमातून 2026 मध्ये 7.5 हा विषय फार सेन्सिटिव्ह आहे आणि प्रत्येक लोकांना जाणून घ्यायचं असतं की 7.5 म्हणजे काय. तर मला याबद्दल माहिती देता आली, मलाही त्याच्याबद्दल तुमचे खूप मनपूर्वक आभार. थँक्यू. माय प्लेजर. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील की तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी सुद्धा 2026 मध्ये खूप चांगली प्रगती करावी, अशा प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला मॅमसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलंच आहे. आणि जर अजून एखादा एपिसोड हवा असेल आपल्याला मंजुषाजींकडून तर ते सुद्धा आपल्याला कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट्समध्ये लिहून आम्हाला सांगा, आम्ही त्यांची उत्तरं द्यायचं नक्कीच ट्राय करू. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू. येस.